काल झालेल्या ॲक्सिडेंटमध्ये रायडिंग गिअरमुळे आणि एंजलच्या सेफ्टी गार्डमुळे ना विजय परेशला ना एंजलला जास्त काही लागलं. त्यामुळे बाईक राईड करताना सेफ्टी आणि सेफ्टी गिअर्स हे खूप जास्त महत्त्वाचे आहेत. केदारनाथ राईडमधला आपला आजचा हा 5वा दिवस आहे आणि आज आपण मुंबई ते आग्रा आणि आग्रा ते मथुरा हा प्रवास करणार आहोत. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जगातलं एक आश्चर्य दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही हा शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा, कारण इथून पुढे केदारनाथच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला हे वेळोवेळी मिळत जातील. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर काल रात्री आपण हॉटेल शोधता आपण येऊन पोहोचलो या उदय हॉटेलजवळ आणि जास्त कुठे न फिरता आपण हीच रूम बघितली. ही रूम आवडली आणि इथल्याच रूममध्ये आपण थांबलो आणि आपल्या आजच्या दिवसाची मॉर्निंग देखील आपण इथूनच करत आहे. तर ग्वालियरमध्ये आहे आपण आता आणि म्हणायला लागलं तर ग्वालियरमध्ये सुद्धा फिरण्यासारखं बरंच काही आहे, बट आपल्या लिस्टमध्ये नसल्यामुळे आपण ग्वालियर एक्सप्लोअर नाही करत आहे. तर आपण इथून जाणार आहे डायरेक्टली ताज बघायला आपण जाणार आहे. गाईज फर्स्ट टाईम ताज बघणार आहोत आपण. तर इथून ताज बघायला आपण जाणार आहे. बट त्यासाठी तुम्हाला सांगायचं झालं जर या हॉटेलबद्दल, जर तुम्ही ग्वालियरमध्ये येत असाल किंवा ग्वालियरमध्ये तुमचा राहायचा प्लॅन बनत असेल तर एकदा नक्की ट्राय करा, कारण हॉटेल खूप चांगलं आहे. प्रमोशन वगैरे किंवा त्यांनी मला बोलले म्हणून मी सांगत नाही, एक ट्रॅव्हलर टू ट्रॅव्हलरचं जे कनेक्शन आहे किंवा त्यांना ज्या गोष्टी मला एक्सप्लेन करायच्यात हे त्यांच्यासाठी आहे. जर तुम्हाला चांगलं हायजीन असा एखादा स्टे हवा असेल तर तो स्टे हा आहे. ओके, तर आम्ही आता इथून निघतो आहे आग्र्यासाठी, म्हणजेच ताज बघायला. तर आपली सगळी टीम ऑल सेट झाली निघण्यासाठी. तर ऑल डन, काय प्रॉब्लेम नाही. पिंट्या तुला बाईक कशी आहे? ओके डन का रे? डन. तर मिसल बहिणी आज पोहे खाल्लेत आपल्या. मंचुरियन खाल्ले. ऑल डन. तर प्रतीक्षाला बाईकवरती बसून मी विसरलो यार, आजची बाईटच नाही घेतली. आपण व्हिडिओ स्टार्ट केला नव्हता, सो आता व्हिडिओ स्टार्ट करून आपण निघालो आहे कुठे? आग्र्याला. काय बघायला? ताज बघायला, जो की हिने ऑलरेडी बघितला आहे, साठी बनवलेला. तर हिने ऑलरेडी बघितला, मी नव्हता बघितला, सो माझा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स असणार आहे तो बघायचा. आता दुपारच्या वेळेला 12:30. टोटल डिस्टन्स इथून आहे 131 किलोमीटरचा आणि आम्हाला पोहोचायचं टायमिंग दाखवत आहे 3:42. टोटल 2.5-3 तास आम्हाला इथून लागणार आहेत तिकडे पोहोचायला. इथे या प्रकारे गायी तुमच्या रस्त्यात कधीही केव्हाही कशाही येतात आणि कुत्रे देखील. त्यामुळे या रोडवरती मला माहीत आहे की अंडर स्पीड बाईक किंवा कार चालवणं थोडं मुश्किल आहे, कारण रोडच इतका चांगला आहे. बट त्या दोन प्राण्यांसाठी किंवा इतर प्राण्यांसाठी देखील तुम्ही तुमची बाईक और कार प्लीज कंट्रोलमध्ये चालवत जा, कारण काल आम्ही जे 2 डॉग्स उचलून बाहेर ठेवलं ना, त्यांची जी अवस्था होती ते बघून यार म्हणजे खूप वाईट वाटलं आम्हाला, खूप वाईट वाटलं. अरे यार शिट, जातानाच आपल्याला इथे एक मनी मॅव दिसले यार. शिट, चांगलाच ॲक्सिडेंट झाला इथं सुद्धा. मग ओके, आजच्या दिवसातलं एक चांगलं काम करून आपण निघतो इथे. So high I'm hypnotized. What's up is down, what's left is right. Chasing stars and holding you. I can't see the end, but we'll see it through. तर ग्वालियरच्या बॉर्डरमधून आम्ही बाहेर पडतोय. त्यांनी लिहिले कृपया पुन्हा पधारे आणि इथून आपला प्रवास आग्रा आणि मथुरेच्या दिशेने आता चालू होतोय. आणि इथून आग्रा टोटल 111 किलोमीटर आणि एक
2-2.25 तास दाखवतात आम्हाला पोहोचण्यासाठी. आता रोडची कंडिशन माहीत नाही कशी आहे. सगळेच आम्ही जेवण आधी येऊन गेला, बट ठीक आहे, तो 2-3 वर्षापूर्वी येऊन गेलेला. सो त्यानंतर रोडची कंडिशन माहीत नाही आता कशी आहे. सो मेन रोडच्या कंडिशनवरती आपलं जे ट्रॅव्हलिंगचं टाईम आहे ना हे डिसाईड होतं. रोड जर खराब असेल तर बराच वेळ लागतो आपल्याला जाण्यासाठी. नाव घेतलं आणि रोड बिघडला. जेव्हा मी फर्स्ट टाईम ग्वालियर हे नाव ऐकलेलं, मी शरद केळकर यांच्या इंटरव्ह्यूमध्ये ऐकलेलं की ते ग्वालियरचे होते. त्यानंतर सनम तेरी कसममधले एक ॲक्टर होते, ते देखील ग्वालियरचे आहेत. राणे नाव आहे त्यांचं. तर मला असं वाटायचं की यार हे महाराष्ट्रीयन नाव आहे, तर नियर महाराष्ट्र कुठेतरी असतील ग्वालियर वगैरे. तेव्हा मी एवढं सर्च केलं नव्हतं, बट मला आता कळतं आहे की ग्वालियर महाराष्ट्रापासून इतकं लांब आहे. ते जितके रोड चांगले तितके त्या रोडवरती गाड्या चालवणारे खराब असतात. कारण रोड चांगले बघून त्यांच्या मनामध्ये काय ते चेकाळतात काही कळत नाही. कसेही गाड्या चालवू सुटतात, लेफ्ट राईट बघत नाहीत, पाठून कोण येते का बघत नाहीत, कसेही कुठूनही ओव्हरटेक करतात, कोणी कसंही मध्ये येतं. रोड चांगला याचा अर्थ असं नाही की रोड कम्प्लिटली मोकळा मिळाला आहे तुम्हाला. तुमच्यासोबत इतर देखील गाड्या चालतात, त्यांच्याबद्दल देखील विचार करून चालावंच लागतं, जे की काही लोक चालत नाहीत. ॲक्च्युअलमध्ये ही खरी बॉर्डर आहे ग्वालियर आणि UP-मधली, आय थिंक सो. अच्छा, पुढे चेकपोस्ट लागला आणि चेकिंग वगैरे होतं आहे. इथले इथे 2 चेकपोस्ट म्हणजे पोलिसांना चांगलीच काहीतरी टिप मिळाली असं वाटतंय, किंवा हा रेग्युलर चेकपॉईंट असणार आहे हा मे बी. इथले जे पोलीसवाले आहेत ना, त्या पोलीसवाल्यांच्याकडे बघून असं एक रुबाब जाणवत नाही, जो रुबाब आपल्याला महाराष्ट्र पोलिसांच्याकडे बघून येतो. एकदम ते आदरयुक्त भीती जी आहे ना, ती आपल्या महाराष्ट्रीयन पोलिसांच्याकडे बघूनच वाटते. जेव्हापासून महाराष्ट्र स्टेट क्रॉस केला तेव्हापासून मी पोलीस बघतोय त्या स्टेटमधले, बट महाराष्ट्र पोलीससारखे पोलीस किंवा तो रुबाब मला कुठे नाही दिसला अजून. पिंड्या, सॅडल बॅग व्यवस्थित बांधली नाही का? सॅडल बॅगच्या दोन्ही स्ट्रॅप तुझ्या मोकळ्या आहेत आणि आतमधल्या साईडनी चेनच्या इथे आलेत. हां, स्लोच जाऊ दे आणि पुढे साईडला घेऊन कुठेतरी त्या स्ट्रॅप व्यवस्थित बांध, नाही तर चेनमध्ये आला तर प्रॉब्लेम येईल परत. जेव्हा आपण काय सॉफ्ट लगेज बाईकवरती माउंट करतो ना, तेव्हा या सगळ्या गोष्टींची आवर्जून काळजी घेतली पाहिजे, किंवा ती काळजी घेतल्याशिवाय बाईक स्टार्टच नाही केली पाहिजे आपण खरं तर. कारण एक चूक आपली ती खूप महागात पडू शकते आपल्याला. पिंड्या, तो स्ट्रॅप बघ इथून पण बाहेर दिसतो चेनच्या जवळ, तो पहिला बांध. स्ट्रॅप तुटलाय का तो? हां, व्यवस्थित बांधतो. ताजमहल आपल्यापासून अराऊंड 50 किलोमीटर बाकी आहे. तासभर आपला डिस्टन्स अजून बाकी आहे. वेळ आपल्याला यासाठी लागतो कारण हे जे ट्रक आहेत ना, जेव्हापासून आम्ही ग्वालियरमधून निघालो तेव्हापासून हे ट्रक आपल्यासोबत कंटिन्यू चालले. त्यामुळे एक स्पीड मेंटेन ठेवता येत नाही, किंवा या लेनमधून त्या लेनमधून जाताना कोणत्याही लेनमध्ये गेलं तरी ट्रक हे आहेतच आहेत. त्यामुळे हे बघा, आता हे असं होऊन जातं. आता ही गाडी एकत्र, मग आपल्याला ऑटोमॅटिकली स्पीड कमी करावं लागतं. आणि समोर हे असे या रोडवरती बघेल तिकडे ट्रक्स आहेत, त्यामुळे आपल्याला जरा वेळ लागतो त्या लोकेशनवरती पोहोचण्यासाठी. पण जो कालचा जो रूट होता, ज्या रूटने आम्ही आलो, तो जर रस्ता पुढे कंटिन्यू असता तर आम्हाला हे 150 किंवा 120 किलोमीटर होते ग्वालियरपासून, ते कव्हर करायला एवढा वेळ नसता लागला आम्हाला, कारण तो रोडच खरंच खूप मस्त होता. हे बघ ना, पूर्ण रोड कव्हर केला यांनी. अवजड वाहने एका लेनमधून, हलकी वाहने एका लेनमधून, हा रूलच नाही इकडे. तो भाडीपाचा एक व्हिडिओ होता ना, आपल्या बापाचा रस्ता, माहीत आहे ना, तसं वाटायला लागलं यांच्या बापाचा रस्ता. काही लेनची मॅनेजमेंट नाही किंवा लेनचा डिसिप्लिन अजिबात एका पण ड्रायव्हरला नाही इकडच्या. म्हणजे आज जो हा 150 किलोमीटरचा पॅच आहे, असं वाटतं की यार संपतच नाही. बराच वेळ झाला मी बाईक राईड करतोय, कारण त्याचे स्पीड मेंटेन आम्ही ठेवतो नेहमी 80-90 100 80-90 100, असं एवढं पण आमचं स्पीड मेंटेन नाही होत आहे. आता तो बसवाला बघा, ट्रॅव्हल्सवाला राईट साईडला आला, राईट साईडवरून लेफ्ट साईडला गेला, त्यांनी एकही लेनचं इंडिकेटर नाही दिला अजून. त्यात हा बघा स्कूटीवाला, असं पल्सरवाला. म्हणजे फक्त एवढंच नाही, ते सगळेच तसे आहेत. फक्त तुम्हाला हा स्विच इकडे करायचा आहे इकडे जाताना, हा स्विच इकडे करायचा इकडे जाताना. एवढी साधी सिंपल गोष्ट आहे. तुमच्या त्या एका सिग्नलवरून पाठचा किती सावध होतो.
fly so high, I'm hypnotized. What's up is down, what's left is right. Chasing stars and holding you. I can't see the end, but we'll see it through. तर काय आम्ही आता यूपीमध्ये पोहोचलोय आणि यूपीमध्ये पोहोचल्यावरती सहज आम्ही सुसू ब्रेक घ्यायचा म्हटलं, बट त्यासोबतच पेट्रोलची चौकशी करता कळालं की पेट्रोल येते 96 रुपये पेट्रोल चालू आहे. नाही तर काल आम्ही जे पेट्रोल टाकलं ते 110 रुपयांनी पेट्रोल होतं. इतका फरक आहे इकडे यार, 15 रुपयाचा जवळजवळ फरक, 14-15 रुपयाचा. फुल करतो 96. भारी वाटलं यार, किती दिवसानंतर 96 आकडा बघितलाय पेट्रोलचा अशा मीटरवरती. खूप मस्त वाटलं मला. 770ला टँक फुल झाली माझी. पिंट्या पिंट्या हळू 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 पिंट्या. ताजमहल ये मैप बोर्ड पे यहाँ से दिखा रहा था. एक मिनट, शांत शांत थांबा, शांत थांबा, शांत थांबा. हाँ ठीक है ठीक है, ओके ठीक आहे ठीक आहे, थँक्यू. युटर्न घेऊन येतो आम्ही. काय सांगितलं? हेलो, आपके चैनल का नाम बता. श्रीज एंजल. श्रीज एंजल. ऐला अरे सांगा रे, स्पीड ब्रेकर आहे. हा रे, आपडलो मी पण त्यांच्या पाठी. गाईड पण देतं का? तर इथे जस्ट एंटर करता तुमच्या पाठी बरीच लोक लागतात गाईडसाठी. बाईक असेल तर बाईक पार्किंगसाठी. तर आता एक जण आम्हाला भेटला, त्याला 400 रुपीजमध्ये आम्ही नक्की केलं आहे. तो साईट सीइंग करवणार, ताजमहलचं साईट सीइंग करवणार. त्यानंतर आपल्या ज्या बाईक आहेत त्या बाईक सेफली पार्क करणार म्हणतो आहे. पण जाऊन बघूया आता बाईकचं कसं पार्किंग वगैरे आहे तिथे. कारण बाईक फक्त पार्क करून आपल्याला चालणार नाही. बाईकवरती जेवढं लगेज आहे, आपल्या रायडिंग गिअर्स आहेत, ते देखील सेफ राहिले पाहिजेत. ते सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहेत. जसं तुम्ही बघितलं, आपण ताजमहल बघायला आलो होतो आणि ते येताच आपल्याला बरीच लोक विचारतात गाईड म्हणा किंवा बाईक पार्किंगसाठी. तर तसंच एक जण आम्हाला भेटला, त्याच्यासोबत भांडवली गेली. 400 रुपीजमध्ये आपल्या बाईकचं पार्किंग प्लस आपलं सगळं सामान त्याने ठेवून घेतलं आणि त्यासोबत ताजमहलसाठी एक गाईड त्यांनी आपल्याला एक अरेंज करून दिलेलं आहे. सो जिथे आम्ही ते सगळं सामान ठेवलं तिथून ताज हा 1 किलोमीटर अंतरावरती आहे. तो तिथे जाण्यासाठी आपण ई व्हेकलमधून निघालो. त्या लोकेशनपासून ताजपर्यंत जाण्यासाठी आपल्याला टोटल 100 रुपीज या रिक्षाचे पे करावे लागणार आहेत. आणि तर ताज जर तुम्हाला फिरत असेल तर ताजची एंट्री फी आपल्याला भरावी लागते. तर त्याची एंट्री फी आहे 45 रुपीज. तर तुम्ही तिथे जाऊन देखील काढू शकता किंवा तुम्ही ऑनलाईन देखील काढू शकता. सो आम्ही आता ऑनलाईन काढले आणि आता डायरेक्ट ताजमहल बघायला आपण निघालो. आज जे काही आपण बघणार आहोत त्याची नव्याने ओळख करून द्यायची मला काही गरज वाटत नाही. कारण वर्षानुवर्ष यांनी जगात आपली स्वतःची ओळख निर्माण केली. आज जगात प्रत्येक माणूस याला बघायचं स्वप्न बघत असतो आणि मीही त्यातलाच एक आहे. आणि आज मी ते स्वप्न पूर्ण करायला इथे आलोय. जस्ट आम्ही आता ताजमहलच्या गेटमधून आतमध्ये एंट्री केली आणि आतमध्ये एंट्री केल्यावरती माझ्यासमोर ती गोष्ट आहे जी गोष्ट आजपर्यंत मी पुस्तकामध्ये, फोटोजमध्ये, व्हिडिओजमध्ये, मूवीजमध्ये मी बघत आलो होतो. ती गोष्ट म्हणजे ताजमहल.
तर आम्ही निघालो काय आता आग्र्यामधून. तर आता झालं काय की चुकून आम्हाला रॉंग इन्फॉर्मेशन मिळाली. त्या रॉंग इन्फॉर्मेशनमध्ये असं होतं की ताजमहल जो आहे 10:30ला ओपन होतो आणि त्यामुळे आम्ही ग्वाल्हेरमधून सगळ्याच गोष्टी एकदम आरामात करायला सुरुवात केली आणि ग्वाल्हेरमधून 12 वाजता निघालो. इथे 3-4 वाजता पोहोचलो आम्ही. देन त्यानंतर आम्ही ताजमहल बघायला सुरुवात केली. बघेपर्यंत अंधार झाला, 6-6:30 वाजले. आणि त्यामुळे असं झालं की आम्हाला इथले जे प्लेसेस, त्यानंतर काय झालं की आम्हाला मथुराला जायचं होतं प्रेम मंदिर बघायला. तर आता तिकडे निघालो आहे आपण, बट वेळ खूप शॉर्ट राहिला आपल्याकडे. एकदम कट टायमिंगवरती आपण निघालो. 9ला मंदिर बंद होतं आणि गुगल मॅप सांगतो की तुम्ही 9:06 पोहोचाल तिकडे आणि आत्ता वाजले 7:15. आता ज्या रोडला मी लागलो त्या रोडमध्ये असं मला वाटतं की मी पुण्यामध्ये ट्रॅव्हल करतो आहे. सेम पुण्यासारख्या सगळ्या व्हेकल्स आहेत आपल्या आजूबाजूला आणि त्यासोबत रोड देखील तसेच आहेत. समजत नाही कोण कुठला रोड कुठून कसा जातो. ते मॅप देखील एवढं फिरवतो इथे की लिटरली पुण्यात असल्याची फिलिंग येते मला. आता बराच वेळ सिटीच्या ट्रॅफिकमध्ये फसून आता हायवेला लागल्यासारखं मला वाटतं, कारण थोडे मोठे रोड आलेत. रोडच्यामध्ये बॅरिकेड आले आणि मे बी हा हायवेच असावा. आता कोणत्या सिटीमधून आम्हाला फिरवून नाही घेऊन गेलं पाहिजे. जो टायमिंग होता आमचा 9:10ला पोहोचायचा तिथे ॲज पर द गुगल मॅप, आता तोच गुगल मॅपच्या मते 8:53 आम्ही तिकडे पोहोचणार आहे. कशी गाडी चालवतात यार हे लोक. कोणा गाडीच्या पाठी राहणं पण एकदम धोकादायक आहे इथे, कारण कोणाचा कधी कसा मूड चेंज होईल काही सांगता येत नाही. आता महाराष्ट्रामध्ये वगैरे मी जेव्हा गाडी चालवतो ना, तर समोरच्या गाडीला बघून थोडाफार चला आपल्याला अंदाज येतो की हा लेफ्टला जाईल राईटला जाईल विदाऊट इंडिकेटर देता. बट इथल्या लोकांचा काही भरोसाच नाही आहे. ते त्यांच्या मूडप्रमाणे त्यांना वाटेल तिथे हवी तशी गाडी घालतात. अबा कसा आला ट्रकवाला. लेफ्ट राईट काय बघत नाही. तिथून कोण येतंय तिथून कोण येतंय. यार इकडे लायसन्स असेच वाटे जातात का काय कळत नाही मला. हा ना यार, म्हणजे ना ड्रायव्हिंगचं जरासुद्धा सेन्स नाही इथल्या लोकांना. ओव्हरटेक करताना जर आपण त्यांना पासिंग लाईट मारतोय तर ते मुद्दामून दाबतात. हे समोर जर तुम्हाला मॅपमध्ये दिसत असेल तर खूप मोठा ब्रिज वरून आम्हाला जायला सांगतोय. आता कुठून युटर्न, कसा युटर्न, काय घ्यायचं काही समजे ना. हा ब्रिज दाखवतो यमुना एक्सप्रेसवे या रोडला. हां ठीक आहे. तर काय फायनली आपण यमुना एक्सप्रेसवेवरती आहे. म्हणजे खूपदा ऐकलं होतं या एक्सप्रेसवेबद्दल आणि मी अजून एक गोष्ट या यमुना एक्सप्रेसवेबद्दल ऐकली ती म्हणजे की या हायवेवरती बाईकचा देखील टोल घेतला जातो. सो आता मी फर्स्ट टाईम या एक्सप्रेसवेवरती बाईक राईड करतो, तर मला खरंच टोल द्यायलासुद्धा काही नाही वाटणार जर रोड चांगला असेल तर. कारण जो आपला तुम्ही बघत असाल मुंबई पुणे हायवेचा जो एक्सप्रेसवे आहे बाईकला तिकडे अलाउडच नाही आहे आणि बरेच असे एक्सप्रेसवे आहेत तिथे बाईकला अलाउड नसतं. बट नशीब या रोडवरती बाईक्स अलाउड आहेत, जेणेकरून बायकर्सला देखील चांगला रोडवरती राईड करायचा अनुभव घेता येईल. टोल प्लाझा आता 2 किलोमीटरवरतीच आहेत. आपल्याला आता थोड्या वेळातच कळेल की बाईकसाठी टोल आहे की नाही, कारण उद्या हाच रोड कंटिन्यू करून आपल्याला ऋषिकेश साईडला देखील जायचं आहे. अरे हा पण बंद आहे. हा ठीक आहे, घेतो. तीन बाइक का एक साथ देना भैया. अरे मथुरा तक जाना है. मथुरा हाँ 210. हाँ 70 रुपये पर बाईक मथुरापर्यंतचा टोल आहे. हां पावती दिली त्यांनी. दिली ना पावती मला. चला फायनली मी बाईकचा पहिला टोल फाडलेला आहे. तू पण दुसऱ्यांदा ना. बाकी आम्ही सगळ्यांनी पहिल्यांदा बाईकचा टोल फाडलाय. हां हां हा रोड कुठपर्यंत एंड. हां हां चालेल. बाईकचा पहिला टोल भरून मला अजिबात आनंद होत नाहीये.
कारण आपल्या इकडे कुठे यार बाईकला टोल वगैरे काय असं त्याची सवय देखील नाही. बट जसं मी तुम्हाला बोललो की जर असा रोड जर आपल्याला एक्सपिरियन्स करता येत असेल तर टोल द्यायला मला काही नाही वाटणार. आणि खरंच मला आता काही नाही वाटलं. खूप छान असं फील होतं आहे की आता मी एवढ्या छान अशा एक्सप्रेस वेवरून बाईक राईड करत जाणार आहे. आतापर्यंत आम्ही 30 किलोमीटर झालं या यमुना एक्सप्रेसवरती बाईक राईड करतो आहे. या 30 किलोमीटरमध्ये आम्ही 100च्या खाली आलोच नाही आहे. तर विचार करा की हा रोड किती चांगला असेल. ते थोडेसे हलके फुलके बंप आहेत बट तेवढे मॅनेजेबल आहेत. 100च्या स्पीडला जरी आपण असलो तरी एवढे ते इफेक्टिव्ह नाही वाटत आहेत की बाईक आपली जास्त जंप होईल त्या बंपमध्ये. बट रोड खरंच खूप मस्त आहे. आता तर रात्रीची आपण बाईक राईड करतो आहे, हवेमध्ये गारवा आहे, त्यामुळे तर आणखी छान वाटतं आहे. खरी मजा तर आपल्याला उद्या येणार आहे जेव्हा आपण उद्या या रोडवरती बाईक राईड करत पुढे जाणार आहे. मथुरासाठी आपल्याला एक 400 मीटर नंतर एक एक्झिट आहे. तो एक्झिट होऊन आपल्याला मथुरा सिटीमध्ये एंटर करायचं आहे. टोटल मथुरेतून आता मला 13 किलोमीटर दाखवत आहे आणि 13 किलोमीटरला मला टोटल 27 मिनटाचं टायमिंग दाखवतं आहे. सो रोड आतला थोडा मला वाटतो आहे खराब आहे. तर गाईस फायनली आपण मथुराला पोहोचलो इथे आणि इथून पहिला स्टॉप आपण प्रेम मंदिरला घेणार आहे. जर मंदिर चालू असेल तर मंदिर बघणार, अदरवाईज आपल्याला तिथेच रूम घेऊन कुठेतरी स्टे करावा लागणार आहे. म्हणजे आता जेवढे आम्ही प्लेस फिरलो तर एवढे टुरिस्टिक झालेत की एंट्रीलाच लोक रूम अवेलेबल म्हणून रूम घेण्यासाठी आपल्या पाठी लागतात. रूम देण्यासाठी तिथे ऑलरेडी उभे असतात. त्यामुळे तुम्ही जर इकडे कधी येत असाल अशा ठिकाणी प्लेसेसला तर तुमचा स्टेचं एक काम पटकन होऊ शकतं जर तुम्ही प्री बुकिंग केलेलं नसेल. बट तो स्टे कसा आहे हे आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे आपण बऱ्याचदा ऑनलाईन बुकिंग करतो. त्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी कळतात की हॉटेल कसं आहे, हॉटेलच्या रूम कशा आहेत, टॉयलेट कसं आहे. पण जेव्हा कधी आपण अशा ठिकाणी येतो जिथे आपण ऑलरेडी बुकिंग केलेलं नसतं तेव्हा मग आपल्याला थोडंफार आपल्याला फिरावंच लागतं. आपल्याला हवी तशी रूम जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपल्याला फिरावंच लागतं. इलेक्ट्रिकच्या व्हेकल होत्या ह्या उज्जैनला देखील होत्या, आग्र्याला देखील होत्या आणि आता इथे आलो तर इथे देखील आपल्याला या व्हेकल बघायला मिळतात. पण अजूनपर्यंत काय महाराष्ट्रामध्ये याची क्रेज आलेली नाही किंवा माहीत नाही. आता एवढे ई व्हेकल महाराष्ट्रामध्ये विकसित झालं की नाही ते देखील माहीत नाही. ज्यासाठी एवढी घाई करून आलो गाईस की चला दर्शन नाही तर नाही बट ॲटलिस्ट आपल्याला मंदिराची लाईट जरी बघता आली तरी खूप मोठी गोष्ट होती. बट ती लाईटिंग देखील बघायला नाही मिळाली. कारण हां बघूया बघूया हां बघितला 8:30लाच बंद झाली आहे. कशाच्या आतमध्ये, कशाच्या आतमध्ये, 25च्या आतमध्ये. या साईडला पुढे साईडला कहाँ पे ये जस्ट बराबर में ये. ठीक है. कितना लोगे, कितना लोगे? 2500 में डबल भैया दोनों. नहीं 2000 तक होगा. 2000 तक होगा. 2000. हाँ चलो आ जाओ. मेंबर कितने हो? 6 जण आहे. 6 जने हो जाएगा 2000 में. चलो रुको रुको. हाय ग असे घेतात ना इकडे.